Hello, good morning all students. Standard 6, subject General Science, chapter number 8, our skeletal system and the skin. In a previous lecture studied the appendicular skeleton, arms and legs, joints, the movable joints, immovable joints, the bones at joints able to move. Example, bones of arms and legs. In movable joints, the bones at joints are unable to move. Example, bones of the skull. The subtypes of the joints, the hinge joints, त्यालाच आपण बिजागिरीचा सांधा. For the example of the elbow and knee, fingers and toes, the movement in a 180 degree. Ball and socket joint, for the example of the shoulder and hip, movement in a 360 degree. The gliding joints, the wrist and the ankle bones sliding on each other. In today's lecture, we will proceed forward. So let's get started. Next point, the function of the skin किंवा the skin. Can you recall मध्ये which organs helps us to sense whether something is hot or cold, rough or smooth, etc. की एखादी वस्तू गरम पदार्थ, थंड, खडबडीत किंवा गुळगुळीत आहे याची जाणीव तुम्हाला कोणत्या अवयवामुळे होते? द सेन्सरी ऑर्गन्स ऑफ द स्किन. द सेन्सरी ऑर्गन्स ऑफ द स्किन. आणि स्किनमुळं आपल्याला की थंड, गरम, गुळगुळीत, खडबडीत ही जो पृष्ठभागाची आपल्याला काय होत असते, जाणीव होत असते. म्हणजे त्याचं जे आन्सर आहे ते स्किन आहे. तर विच ऑर्गन्स हेल्प्स अस टू सेन्स whether the something is hot or cold, rough or smooth, etc. The sensory organs, for the example of eyes, nose, tongue, skin and ears. म्हणजेच नाक, कान, डोळे आणि स्किन की याच्यामार्फत आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत. तर The skin is an important and large organ of all living things. The skin is the important and the large organs of all living things. म्हणजे जर सर्व सजीव जर आपण विचारामध्ये घेतलं तर त्यावर त्वचा ही सर्व सजीवांच्या शरीराचा एक महत्त्वाचा मोठा अवयव आहे. आता फॉर द एक्झाम्पल ऑफ द प्लांट्स, द बार्क म्हणजे साल असते त्यावर. The skin is an important and large organs of all living things. The skin has hairs. The skin has hairs म्हणजे केस. त्वचेवर केस असतात. तर पायांच्या व हातांच्या बोटांच्या टोकावरील त्वचेवर नखे असतात. The skin is an important and the large organs of all living things. The skin has hairs. There are nails. There are nails म्हणजे नख की जी बोटं आहेत, मग पायाचे असतील, हाताचे असतील, त्या बोटाच्या सर्वात पुढल्या टोकाला काय असतात, नेल्स असतात, नख असतात. की देर आर नेल्स ऑन द स्किन ॲट द टिप्स ऑफ द फिंगर्स अँड टोज. द टिप्स ऑफ द फिंगर्स अँड टोज म्हणजेच ते त्वचेवर केस असतात, तर पायाच्या व हाताच्या बोटांच्या टोकावरील त्वचेवर नखे असतात. द स्किन गिव्ह अस द सेन्स. द स्किन गिव्ह अस द सेन्स म्हणजे हे काय आहे, आपल्याला स्पर्शाची जाणीव करून देतं. The skin gives us the sense of a touch. The skin is an important sensory organs of the body. The skin is an important sensory organs. तर सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे ज्ञानेंद्रिय. आणि ज्ञानेंद्रियमध्ये आपल्या आईज, नोज, टंग, स्किन अँड एअर्स, EARS, एअर्स म्हणजे कान, हे आपले कसे आहेत, सेन्सरी ऑर्गन्स आहेत. सेन्सरी ऑर्गन्स आहेत. तर या ठिकाणी द आउटरमोस्ट कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड स्किन. द आउटरमोस्ट कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड स्किन. द व्हॉट इज मीन्ड बाय द स्किन
की शरीराच्या बाह्य आवरणाला स्किन असे म्हणतात. म्हणजे द आउटरमोस्ट कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड द स्किन. म्हणजे शरीराचे जे आवरण आहे, शरीराच्या बाह्य जे आवरण आहे आणि जे बाह्य आवरणालाच काय म्हटलं जातं, स्किन असे म्हणतात. तर नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे की स्ट्रक्चर ऑफ द स्किन. तर स्ट्रक्चर ऑफ द स्किनमध्ये की ह्युमन स्किन इज मेड ऑफ 2 मेन लेयर्स. आणि ती ह्युमन स्किन आहे आणि ह्युमन स्किन इज मेड ऑफ 2 मेन लेयर्स. त्यात ते नावं दिलेले आहेत इपिडर्मिस अँड डर्मिस. या दोन घटकापासून किंवा हे दोन थरापासून काय झालेली आहे, बनलेली आहे. द ह्युमन स्किन इज मेड ऑफ 2 मेन लेयर्स. द आउटरमोस्ट लेयर इज कॉल्ड द इपिडर्मिस, की त्याला आपण बाह्य त्वचा म्हणतो. इपिडर्मिस या शब्दाचा जो मिनिंग आहे बाह्य त्वचा किंवा बाह्य स्किन. द ह्युमन स्किन इज मेड ऑफ 2 मेन लेयर्स. द आउटरमोस्ट लेयर इज कॉल्ड द इपिडर्मिस अँड द लेयर बिलो इट इज कॉल्ड द डर्मिस. आणि त्या इपिडर्मिसच्या खाली म्हणजेच सर्वात वरच्या थराला बाह्य त्वचा म्हणतात, तर त्याखालील जी त्वचा आहे त्याला अंतर्त्वचा, त्याला डर्मिस म्हणतात. म्हणजे ह्युमन स्किन इज मेड ऑफ 2 मेन लेयर्स. द फर्स्ट लेयर इज इपिडर्मिस and second layer is a dermis. The first layer, the outermost layer is called the dermis and the layer below it is called the dermis. Below the dermis there is a network of blood and below the dermis जी अंतत्वचा आहे त्या अंतत्वचेच्या बरोबर खाली ब्लड व्हेसल्स म्हणजे काय असतात, रक्तवाहिन्या असतात. द बिलो द डर्मिस देअर इज अ नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स अँड नर्व फायबर्स म्हणजेच की त्याखाली रक्तवाहिन्या व मज्जातंतूंचे जाळे असते. देअर इज अ नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स अँड नर्व फायबर्स. द सब कंटिन्युअस लेयर्स अँड अंडर दिस नेटवर्क्स द मेंटेन्स नॉर्मल बॉडी टेम्परेचर. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आपल्याला, द सब कॉन्स्टिट्युएंट्स लेयर्स अंडर दिस नेटवर्क मेंटेन नॉर्मल बॉडी टेम्परेचर. द इपिडर्मिस हॅज अ व्हेरियस लेयर्स, की शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचे काम करतो. की शरीराचं जे तापमान आहे बॉडी टेम्परेचर इज कॉन्स्टंट इज अ मेंटेन नॉर्मल बॉडी टेम्परेचर नॉर्मल बॉडी टेम्परेचर. द इपिडर्मिस हॅज अ व्हेरियस लेयर्स. आणि या ठिकाणी की शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचे काम बाह्य त्वचेचे वेगवेगळे थर करत असतात. म्हणजे जी बॉडी टेम्परेचर ती इपिडर्मिस आहे आणि इपिडर्मिस काय करत असतं, ती बॉडी टेम्परेचर आहे, बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट होण्याचं कार्य करत असतं. तर या ठिकाणी डायग्राम दाखवलेला आहे. इपिडर्मिस म्हणजेच त्याला आपण बाह्य त्वचा, डर्मिस म्हणजे अंतत्वचा आणि सबक्विड्स त्यालाच हायपोडर्मिस त्यालाच काय बोललं जाते, हायपोडर्मिस किंवा सबक्विड्स म्हणजेच बाह्य त्वचा, अंतत्वचा आणि उपत्वचीय स्तर. म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द स्किनचे या ठिकाणी काय केलेले आहेत, दाखवलेले आहेत. तर फंक्शन ऑफ द स्किन, आपली जी स्किन आहे या स्किनचं कार्य काय आहे, की फंक्शन ऑफ द स्किन. आजकडे जो 2 मार्क क्वेश्चन, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द स्किन किंवा हाऊ आर द फंक्शन ऑफ द स्किन. द प्रोटेक्टिंग द इंटरनल पार्ट्स ऑफ द बॉडी लाईक मसल्स, बोन्स, ऑर्गन सिस्टम्स एक्सेट्रा. तर प्रोटेक्टिंग म्हणजे संरक्षण, की शरीराच्या अंतरंगाचे जसे स्नायू, हाडे, इंद्रिय संस्था इत्यादींचं काय करणं, रक्षण करणं, हे स्किनचं काय आहे, फंक्शन आहे. म्हणजे प्रोटेक्टिंग द इंटरनल पार्ट, इंटरनल म्हणजे शरीर अंतर्गत. द प्रोटेक्टिंग द इंटरनल पार्ट्स ऑफ द बॉडी लाईक मसल्स, बोन्स, ऑर्गन सिस्टम्स एक्सेट्रा. द हेल्प प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी. द हेल्प प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी, की शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्यास मदत करणे. द हेल्प प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी. थर्ड दिलेला आहे सिंथिसायझिंग व्हिटॅमिन डी. आता सिंथिसायझिंग म्हणजे काय दिलेलं आहे, की ड जीवनसत्वांची निर्मिती करणे. द सिंथिसायझिंग व्हिटॅमिन डी, की जी सिंथिसायझिंग व्हिटॅमिन डी, की सकाळी आपण जर साधारणपणे 7 ते 9च्या दरम्यानचं जर ऊन आपल्या शरीरामध्ये घेतलं तर आपली जी स्किन आहे ती स्किन काय करत असते, डी व्हिटॅमिनची निर्मिती करत असते. तर डी जीवनसत्वाची निर्मिती करणे, द सिंथिसायझिंग व्हिटॅमिन डी. आणि प्रत्येक व्यक्तीनं सकाळचं साधारणपणे 7 ते 9च्या दरम्यान उन्हात जाणं गरजेचं आहे. त्यामुळं आपल्या त्वचेमध्ये द डी व्हिटॅमिनची काय होतं, सिंथिसायझिंग होत असतं. आणि लहान मुलांना तर हे अत्यंत गरजेचं असतं, की ज्यावेळेला ते लहान बालक लहान असतं वर्षाच्या अतील, त्यावेळेला जे पालक आहे ते पालक त्या लहान बालकाला काय करतात, सकाळच्या 6-7च्या दरम्यानच्या उन्हामध्ये थोडंसं 10-15 मिनटं काय करतात,
ठेवतात किंवा त्याला झोपवतात. आणि त्यामुळे त्याची जी बोन्स आहेत किंवा शरीरामध्ये डी व्हिटॅमिन्स आहे, हे डी व्हिटॅमिन्स काय होतं, तयार होतं. आणि डी व्हिटॅमिन्स योग्य प्रमाणामध्ये तयार झाल्यानंतर द डिसिजेस ऑफ द रॅकेट्स, रॅकेट्स नावाचा जो डिसिजेस आहे हे लहान मुलामध्ये मुडदूस. आता मुडदूस म्हणजे काय होतं, द बोन इज ब्रिटल, म्हणजे जी हाडांची रचना आहे ती ब्रिटल म्हणजे ठिसूळ हाडं होतात. त्या मुलाला योग्य अशा वयामध्ये चालता येत नाही. द सिंथिसायझिंग व्हिटॅमिन्स डी. तर फोर्थ पॉईंट दिलेला आहे, द रिलायझिंग स्वीट टू रेग्युलेट बॉडी टेम्परेचर. द रिलायझिंग स्वीट म्हणजे घाम. द रिलायझिंग स्वीट टू रेग्युलेट्स बॉडी टेम्परेचर, की शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावर काय करणे, नियंत्रण ठेवण्याचं कार्य करत असतं. द रिलायझिंग स्वीट टू रेग्युलेट बॉडी टेम्परेचर. फोर्थ दिलेलं आहे, गिव्हिंग अ प्रोटेक्शन फॉर्म द हीट अँड कोल्ड. तर गिव्हिंग अ प्रोटेक्शन फॉर्म द हीट अँड कोल्ड, की उष्णता थंडी यापासून संरक्षण करण्याचं कार्य आपली स्किन करत असते. तर गिव्हिंग अ प्रोटेक्शन फॉर्म द हीट अँड कोल्ड. अँड 6 फंक्शन दिलेलं आहे, 6 नंबर फंक्शन, द स्किन फंक्शन ॲज अ सेन्सरी ऑर्गन ऑफ टच. स्पर्श ज्ञान म्हणजे स्पर्श ज्ञान आहे, आणि स्पर्श ज्ञान आपल्याला स्किनच्या साह्यानं, त्वचेच्या साह्यानं होत असतं. द स्किन फंक्शन्स ॲज द सेन्सरी ऑर्गन्स. सेन्सरी म्हणजे ज्ञानेंद्रियामधला हा एक घटक आहे. द स्किन फंक्शन ॲज द सेन्सरी ऑर्गन ऑफ टच. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढाच भाग अभ्यासणार आहोत. द स्किन व्हॉट इज मेड बाय द स्किन, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ द स्किन, इपिडर्मिस, डर्मिक्स अँड फंक्शन ऑफ द स्किन. थँक्यू.